पवारांना सोडून गेले, वाईट शब्दात टीका केली, ते शुभेच्छा देण्यासाठी आले असतील। अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली आहे। निर्डावलेले लोक महान माणसावर चिखलफेक करून शुभेच्छा द्यायला आले, अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे। तर राजकारणापलीकडे कौटुंबिक संबंधही असतात, असं अजित पवारांनी म्हटलंय। निर्डावलेले लोक आहेत काय, शेवटी शुभेच्छा देणं आपली संस्कृती आहे। आमचा धीर नसता झाला आम्ही असं काम केलं असतं तर। माझ्यासारख्या माणसाने जर माझ्या वडीलधाऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलं असतं, माझी डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमतच झाली नसती। आपण त्या इतक्या महान माणसाच्या विरुद्ध प्रचार केलात, त्यांच्यावर चिखलफेक केली आणि परत शुभेच्छा द्यायला येता, हे माझं मत मी तुम्हाला सांगतोय। महाराष्ट्राला किती आवडेल मला माहीत नाही, पण माझं मन झालं नसतं आणि मी नजरला नजर नसते तो। मला एक कळत नाही, राजकारणामध्ये टीका टिप्पणी काही वेगळे पण संबंध असतात ना, बरोबर का? टीकाच सगळी असते। आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे, त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो। पवार साहेबांनी नेहमी देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे। आता जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले, त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका टिप्पणी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील ते। एवढे जबरदस्त टीका वगैरे असं दोन्ही बाजूनी झाले नाहीत, किंवा म्हणजे सगळ्यांनी निवडणुकांमध्ये पातळी काही कधी सोडली नाही। आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे, विचार हे वेगळे असले पाहिजेत। वेगळ्या आता झालेत, पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे आणि असा हा एक प्रयत्न तो असेल।